आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार आणि अगदी हलकी फुलकी होणारी इडली आज आपण बनवतो आहे। चला तर मग सुरू करूया। आता इडली बनवण्यासाठी इथं मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही रोजच्या वापरातील कोणताही तांदूळ इथं वापरू शकता, ज्याचा भात मोकळा सुटसुटीत होतो असा तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता। मग तो रेशनचा असो, इंद्रायणी तांदूळ सोडला तर तुम्ही इडली बनवण्यासाठी कोणताही तांदूळ इथं वापरू शकता। आता इथं मी 1 चमचा मेथीदाणे घेतले आहेत। मेथीदाणे टाकल्यामुळं पीठ जे आहे ते फर्मेंट व्हायला मदत होते, त्यासाठी मेथीदाणे 1 चमचा आपण वापरलेले आहे। पण त्याचबरोबर आपली इडली थंड झाल्यावर सुद्धा अगदी मऊसूत राहण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा साबुदाणा टाकलेला आहे। 3 ते 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे, पाणी ओतून घेतलेलं आहे। त्यानंतर 3 वाटी तांदळासाठी आपण 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ सुद्धा छान स्वच्छ धुवून भिजत ठेवलेली आहे। 7 ते 8 तास आपण हे छान असं भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ज्या वाटीने उडद डाळ घेतली त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पोहे छान 5 मिनिटं भिजवून घेतलेले आहेत। पोहेसुद्धा छान असे भिजलेले आहेत आणि डाळ तांदूळसुद्धा आपण 6 ते 7 तास छान असं भिजवून घेतलेलं आहे। आता हे डाळीतलं पाणी टाकून आपण थोडं थोडं पाणी टाकून हे तांदूळ जे आहे ते छान असं वाटून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीनं आपण बारीकसर, म्हणजे आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। जेवढं बारीक वाटून घ्याल तेवढं हे पीठ जे आहे ते छान फर्मेंट व्हायला मदत होते। आता डाळ आणि पोहे जे आहेत ते मी एकत्र वाटून घेतलेले आहेत आणि हे सर्व पीठ जे आहे ते एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आता मीठ यामुळे टाकून घेतलेलं आहे की जेणेकरून मिठामुळे पिठामध्ये उष्णता तयार होते आणि पीठ छान फर्मेंट व्हायला मदत होते। आता मी 10 ते 12 तास हे पीठ जे आहे ते असंच उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे, कुकरमध्ये किंवा तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे ठेवू शकता, जेणेकरून हे छान असं फर्मेंट व्हायला मदत होते। तुम्ही ते पाहू शकता आपलं पीठ जे आहे ते अतिशय सुंदर असं फुलून आलेलं आहे आणि फर्मेंटसुद्धा अतिशय छान झालेलं आहे। आता त्यानंतर एकसारखं छान असं फेटून घ्यायचं आणि आता इडलीच्या प्लेटमध्ये आपण हे ओतून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर ही प्लेट जी आहे ती आपण अशीच इडलीच्या प्लेट जी आहे ती इडली कुकरमध्ये ठेवून एक 15 मिनिटासाठी छान असं स्टीम देऊन घ्यायचं आहे आणि झाकण काढायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता मस्त मऊसूत आपली इडली जी आहे ती तयार झालेली आहे। हलकी फुलकी आणि अतिशय जाळीदार अशी आपली इडली बनवून तयार आहे। चला तर मग कशी वाटली नक्की सांगा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।